माझं नाव माधुरी आहे. मी एका अतिशय गरीब कुटुंबातील मुलगी आहे. माझ्या घरामध्ये मी, माझे आई वडील, माझा छोटा भाऊ असा माझा छोटा परिवार होता. आई आणि वडील हे रोज कामाला जात असायचे. मी मात्र माझं 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांना मदत करण्यासाठी मी देखील त्यांच्यासोबत कामावरती जाऊ लागले. माझे आई वडील हे स्वभावाने फारच गरीब होते. माझ्या आई वडिलांचा एक चहाचा गाडा होता. तो आमच्या घराच्या थोडासा लांबच्या अंतरावरती होता आणि मी त्या गाड्यावरती त्या दोघांना मदत करण्यासाठी जायचे. तसं आमचा चहाचा गाडा हा भरपूर चालायचा. खूप गर्दी असायची. माझ्या आईच्या हाताला खूप चव होती, त्यामुळे तिने बनवलेला चहा पिण्यासाठी लोक यायची. गाड्यावरती खूप गर्दी असायची. धंदा हा खूप चांगला व्हायचा आणि त्यावरतीच आमचं घरातला खर्च हा सर्व काही चालत असायचा. माझे वडील आमचा गाडा ज्या एरियामध्ये आहे त्या एरियाच्या जवळपासचे जे काही ऑफिसेस आहेत, दुकानं आहेत, तिथं ते चहा नेऊन देत असायचे आणि तिथले पैसे ते घेत असायचे. असं हे आमचं रोजचं रुटीन चालू होतं. अर्धा पाऊण तासावरती चालून माझे वडील जात असायचे आणि चहा देत असायचे. एके दिवशी वडिलांची तब्येत ही खूप खराब झाली. वडिलांना जास्त फिरायचं नव्हतं, म्हणून त्यांना उन्हामधून जास्त फिरणं जमणार नव्हतं. त्यासाठी त्या दिवशी मी आईला म्हणाले की आई, तू चहा बनवून दे, मी जाऊन प्रत्येक ठिकाणी चहा देते. कारण मला माहिती होतं की वडील कोठे कोठे चहा द्यायला जात असायचे. मी आईला तसं म्हणाल्यानंतर माझी आई देखील मला म्हणाली की ठीक आहे, तू वडील नीट होईपर्यंत जाऊन चहा देऊन ये. मग मी चहा देण्यासाठी त्या ऑफिसवरती जाऊ लागले. तिथे खूप लोक कामाला होते. एका वेळेला एका ऑफिसमध्ये 70 ते 80 चहा आमचा जात होता आणि 70 ते 80 चहाचा आमचा बिझनेस हा तिथं चांगला चालत होता. आईने चहा बनवून दिला आणि मी चहा तिथे द्यायला जाऊ लागले. रोज आई मला चहा बनवून द्यायची आणि मी चालत त्या ठिकाणी चहा द्यायला जात असायचे. एके दिवशी चहा द्यायला तिथे गेल्यानंतर मला 2-2 तास परत यायला लागायला लागले. कारण चालत अर्धा तास जावं लागायचं, अर्धा तास यायला लागत असायचा. हे सगळं करून, एवढी मेहनत करून आम्हाला पैसे मिळवावे लागत होते. तिथे 70-80 लोकांना चहा वाटण्यात माझा 1-1.5 तास जात असायचा. प्रत्येकाबरोबर बोलणं, प्रत्येकाचे पैसे घेणं, ह्या सगळ्या गोष्टी, आणि हे सगळं मला रोज करावं लागत होतं. खूप कंटाळा यायचा, पाय खूप दुखायचे, परंतु काय करणार, परिस्थिती अशी होती की काम केल्याशिवाय खायला भेटणार नव्हतं, म्हणून काम हे करावंच लागणार होतं. एका दिवशी मी त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथल्या एका सरांनी माझ्यासोबत ओळख काढली. ते माझ्यासोबत बोलू लागले आणि आमचं बोलण्यातूनच त्यांनी मला विचारलं की माधुरी, तुझं शिक्षण किती झालं आहे? मी त्यांना सांगितलं की सर, माझं 12वी शिक्षण झालं आहे, मी 12वी शिकली आहे आणि 12वीमध्ये मला चांगले मार्क देखील आहेत. ते मला म्हणाले, तुझी 12वी शिक्षण झालेलं असेल तर मग तू अशी चहा विकत का फिरतेस? तुला मी आपल्या ऑफिसमध्ये जॉब देतो, करशील का तू? मी त्यांना काही बोलू शकले नाही, कारण मला ते सांगत होते त्यावेळेला मला त्यांना उत्तर देता आलं नाही. कारण कोणतंही उत्तर द्यायच्या अगोदर मी घरात विचारल्याशिवाय कोणालाच उत्तर देत नव्हते. मग मी त्यांना म्हणाले की मी माझ्या घरी विचारते आणि मग तुम्हाला सांगते. चहाचा बिझनेस तर आमचा घरचा चालूच होता, जो आई आणि वडील बघायचे. वडील आजारी होते म्हणून मी तात्पुरतं त्या ठिकाणी गेले होते. मग मी पण ठरवलं की आई वडिलांना सांगायचं. मग मी तिथून निघून आले. चहाचं आमचं काम आवरलं. आई, वडील आणि मी, आम्ही तिघेही संध्याकाळी घरी आलो. घरी जेवण करताना मी आई वडिलांना आणि छोट्या भावाला सांगितलं की मी त्या ऑफिसमध्ये चहा द्यायला गेले होते. तिथले साहेब मला म्हणत होते की मी तुला जॉब देतो, काम करशील का? आणि महिन्याला पगार 10,000 रुपये देतो. मी हे सर्व काही माझ्या आई वडिलांना सांगितलं. त्यावेळेला माझे आई आणि वडील हे खूप खुश झाले आणि म्हणाले की हो म्हणायचंस ना तू त्या ठिकाणी, तू कोणत्या गोष्टीचा विचार केलास?
मी त्यांना म्हणाले की मी साहेबांना सांगितलं आहे की मी घरी विचारून सांगेन. मग आईवडिलांनी देखील मला जॉब करण्यासाठी, काम करण्यासाठी होकार दिला. मी दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेले आणि त्या साहेबांची भेट घेतली. त्या साहेबांना भेटून मी त्यांना सांगितलं की माझ्या घरचे मला काम करण्यासाठी हो म्हणाले आहेत. तेव्हा साहेब देखील खूप खुश झाले होते, मी देखील खुश होते, आईवडील खूप खुश होते. तेव्हा साहेब मला म्हणाले, हे बघ माधुरी, तू कामावरती इथे यायचं म्हणतेस, पण तुला मी जे सांगेल ते काम करावं लागेल. मी म्हणाले, हो मी नक्की करेन आणि माझ्या हाताखालीच तुला काम करावं लागेल. तेव्हा देखील मी त्यांना हो साहेब म्हणाले, मी तुमच्या हाताखालीच काम करेन. कारण पहिल्यांदा मी जॉब करणार होते, काहीतरी काम करणार होते, घरच्यांना हातभार लावणार होते. मला त्या गोष्टीचा खूप आनंद झाला होता. मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या हाताखालीच काम करेन आणि माझं असं बोलणं झालं तिथं. आणि त्यांनी मला पगार किती देणार ह्या सर्व गोष्टी माझ्या आई आणि वडिलांना देखील समजावून सांगितल्या. त्यांनी मला दुसऱ्या दिवशीपासून कामावरती बोलवलं होतं. मी दुसऱ्या दिवशीपासूनच कामावरती जाऊ लागले. कामावरती जायचं होतं, 4 चौघात जायचं होतं. मी खूप व्यवस्थित 4 चौघांमध्ये जाऊ लागले. सर्वांना माझं बोलणं आवडू लागलं, माझी पर्सनॅलिटी आवडू लागली. तिथे कामावरती गेल्यानंतर मला त्यांनी खूप सोपं काम दिलं होतं. फाईल्स चेक करायच्या, त्यांचं रेकॉर्ड मेंटेन करायचं, त्या अपडेट करायच्या, हे असं काम मला करायचं होतं तिथं. आणि ते काम मला आवडू लागलं आणि मी देखील आनंदाने ते काम करू लागले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सर्वात चांगलं काम मी त्या ठिकाणी करू लागले होते. मग त्यांच्यावरती माझं इम्प्रेशन हे जोरात मी पाडायचा प्रयत्न केला आणि इम्प्रेशन पडलं देखील. त्यांना माझं काम खूप आवडलं. साहेब हे बोलायला देखील खूप चांगले होते. ते मला विश्वासात घेऊन सर्व काही गोष्टी ह्या समजून सांगत असायचे आणि मला काम देखील समजून सांगत असायचे. मला कधीच त्यांच्या हाताखाली काम करताना मी नवीन आहे काम करायला असं वाटलं नाही. त्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये समजून घेतलं. साहेब तसे खूप चांगले होते. साहेबांचं वय हे 30 होतं आणि माझं वय हे 19 होतं. साहेबांचं आणखीन लग्न झालं नव्हतं. ते त्यांच्या लग्नासाठी एक अतिशय चांगली, घर सांभाळणारी आणि त्यांच्यावरती प्रेम करणारी अशी मुलगी ते शोधत होते. परंतु तशी मुलगी त्यांना भेटत नव्हती. आत्ताच्या मुली आहेत, एकतर त्यांना नवरा पाहिजे नाही तर घर पाहिजे. त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला होता. आमच्या दोघांच्या बोलण्यातून आमच्या दोघांची खूप ओळख झाली. रोज मी जाऊन साहेबांच्या तिथे काम करायला लागले. मला साहेबांनी त्यांच्या जवळचीच खुर्चीसुद्धा कामाला दिली होती. आमच्या दोघांचं बोलणं व्हायचं, आम्ही एकत्र जेवायचो. भरपूर काही गोष्टींमधून आमची ओळखही झाली होती. माझ्याकडच्या वेगवेगळ्या गोष्टी मी त्यांना सांगत होते, ते त्यांचा एक्सपिरियन्स मला शेअर करत असायचे. आमच्या दोघांचं खूप जमत असायचं. एके दिवशी काम करताना असाच उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर मला घरी सोडायला साहेब येणार होते. उशीर झाला म्हणून मला साहेब म्हणाले की तू घाबरू नकोस माधुरी, मी तुला तुझ्या घरी सोडतो. असं म्हणून साहेबांनी पुन्हा माझा विश्वास हा जिंकला होता. साहेबांनी मला माझ्या घरी सोडायला तयार झाले. त्यांच्या ऑफिसमधून निघाल्यानंतर साहेबांच्या 4 व्हीलरमध्ये मला बसवलं त्यांनी आणि त्यांच्या त्या गाडीमधून ते मला घरी सोडायला आले. घरी सोडायला आल्यानंतर रस्त्यामध्ये आमच्या दोघांच्यामध्ये खूप गप्पा रंगल्या होत्या. ते मला खूप काही सांगू लागले होते आणि मला बोलत बोलतच ते मला म्हणाले की माधुरी, तू मला खूप आवडतेस, मला तू आता खूप आवडू लागली आहेस. मी म्हणाले, साहेब तुम्ही हे काय बोलताय? तेवढ्यात साहेब मला म्हणाले, अगं खरंच खरंच तू खूप छान आहेस, खूप चांगली मुलगी आहेस, तुझा स्वभाव हा खूप चांगला आहे, तू खूप चांगलं काम करतेस, तुझं बोलणं देखील खूप व्यवस्थित आहे, कोणाशी कधीही रागवत नाहीस, उलटं बोलत नाहीस, तुझ्या घरच्यांनी तुझ्यावरती खरंच खूप चांगले संस्कार केले आहेत, तुझा स्वभाव हा मला आवडला आहे आणि त्यालाच मी मोहित झालो आहे. एवढं कौतुक माझ्याबद्दल साहेब हे माझ्याजवळ करत होते. मी त्या कौतुकाबद्दल नक्कीच त्यांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर ते मला म्हणाले की माधुरी, मी तुझ्यासारखीच मुलगी शोधतोय लग्नासाठी, परंतु ती काही मला भेटत नाही. असं बोलत बोलतच ते मला म्हणाले की माधुरी, तू माझ्यासोबत लग्न करशील का? मला काय बोलायचं हे कळेना.
कारण एवढ्या मोठ्या ऑफिसमधले साहेब हे मला लग्नासाठी विचारत होते. खरं तर तसा मुलगा मला भेटेल असं मला कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं आणि भेटला देखील नसता. म्हणून त्यांनी ज्या वेळेला मला विचारलं लग्नासाठी, मी तेव्हा लगेच त्यांना हो म्हणाले की मी नक्कीच तुमच्यासोबत लग्न करेन असं मी त्यांना म्हणाले. कारण साहेब हे त्या पूर्ण ऑफिसमध्ये दिसायला खूप सुंदर होते, स्वभावाला खूप चांगले होते, त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव होती आणि त्यामुळेच ते मला आवडत देखील होते. मी त्यांना लग्नासाठी हो म्हणाले. तसं मी त्यांना लग्नासाठी हो म्हणाले की साहेब हे खूप खुश झाले, खूप आनंदी झाले आणि त्यांनी त्यांची गाडीही साईडला लावली. गाडी साईडला लावून त्यांनी माझा हात त्यांच्या हातात घेतला आणि माझ्या हाताला कुरवाळू लागले. माझ्या हाताला कुरवाळत असतानाच त्यांनी माझ्या हाताची पप्पी देखील घेतली. मला खूप वेगळं वाटलं. हे काय चाललंय असं वाटू लागलं, कारण माझ्यासोबत हे असं कधी घडलंच नव्हतं. मला देखील खूप आनंद होत होता, मी खूप खुश होते. मी देखील त्यांचा हात हातात घेतला आणि त्यांच्या हाताची पप्पी घेतली. मला साहेब हे खूप आवडू लागले होते. साहेबांचा विश्वास माझ्यावरती खूप होता. साहेबांनी मला गाडीमध्ये जोरात मिठी मारली आणि साहेब मला म्हणाले की तुझ्यासारखी मुलगी मी किती दिवस झालं शोधतोय, कुठे होतीस तू, एवढ्या दिवसांनी मला भेटतेस. मी त्यांना म्हणाले की होय, आता मी आहे ना तुमच्याजवळ, आता मी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही, आपण लवकरच लग्न करूया. मी पण त्यांना लग्नासाठी हो म्हणाले. तुम्ही माझ्या घरी बोला असं मी त्यांना म्हणाले. तेवढंच साहेब म्हणाले तू काही काळजी करू नकोस, मी सर्व गोष्टी हँडल करेन, तू फक्त माझ्यासोबत कायमची राहा असं ते मला बोलू लागले. आणि त्याच्यानंतर ते मला घरी सोडायला आले. घरी सोडायला आल्यानंतर त्यांनी माझ्या आई आणि वडिलांची भेट घेतली. माझ्या आई वडिलांची भेट घेऊन साहेबांनी त्यांचं मन पूर्णपणे मोकळं माझ्या आई वडिलांच्या जवळ केलं. माझ्या आई वडिलांना देखील साहेबांचा स्वभाव हा खूप आवडला. माझे आई वडील हे थोड्या वेळासाठी विचार करू लागले आणि थोडासा विचारात पडले होते, परंतु त्यांनी देखील विचार करून सांगतो असं साहेबांना सांगितलं होतं. माझे आई आणि वडील हे दोघेही फार खुश होते की एवढं चांगलं स्थळ त्यांच्या मुलीसाठी आलं होतं. त्यांच्या कष्टाचं फळ हे त्यांना भेटणार होतं. त्यांनी एवढं कष्ट करून आता त्यांच्या मुलीचं लग्न जमणार होतं. त्यांनी त्या साहेबांना सांगितलं की आम्ही तयार आहे, परंतु तुम्ही आमच्या मुलीला व्यवस्थित जपलं पाहिजे, तिच्यावरती नितांत मनमोकळ्यापणाने प्रेम केलं पाहिजे, कधी आमच्या मुलीला एकटं सोडलं नाही पाहिजे. तेवढ्यात साहेब देखील म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका, तिला मी खूप चांगलं जपणार आहे, तिच्यावरती खूप प्रेम करणार आहे असं म्हणून माझ्या आईवडिलांना देखील त्यांना ते आवडले आणि आईवडिलांनी देखील लग्नासाठी होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये गेले. मी खूप खुश होते. त्या दिवशी ऑफिसमध्ये जाताना मी खूप छान मेकअप करून ऑफिसमध्ये गेले होते, का तर होणारा नवरा आता तिथं साहेब होता. साहेबांनी मला बघून खूप खुश झाले, त्यांना खूप आनंद झाला होता. मला बघून ते खूप आनंदी झाले होते. आणि ज्यावेळी मी ऑफिसमध्ये गेले, थोडंसं लवकर गेलं असल्यामुळे बाकीचे कोणच आलं नव्हतं, बाकीचे सर्वजण येणार होते आणि कोणी नसल्यामुळे त्यावेळी मी स्वतः जाऊन ऑफिसमध्ये साहेबांना जोरात मिठी मारली. साहेब हे खूप खुश झाले आणि मला त्यांनी पर्सनल रेस्टरूममध्ये घेऊन गेले. रेस्टरूममध्ये गेल्यानंतर त्यांनी मला किस करायला सुरुवात केली. मला देखील किस खूप आवडू लागला. मी देखील त्यांना किस करत होते. आम्ही दोघं एकमेकांना किस करत होतो. माझं सोबत किस करत असताना त्यांनी माझं पूर्ण शरीर दाबायला देखील सुरुवात केली होती. मला देखील फार आवडत होतं, फार आनंद होत होता, चांगलं वाटत होतं. साहेब हे 30 वयाचे होते आणि मी 19 वयाचे होते. साहेबांनी त्या अर्ध्या तासात माझं शरीर हे पूर्णपणे दाबून काढलं होतं. त्यांना माझं शरीर हे खूप आवडलं होतं. ते खूप आकर्षित झाले होते आणि ते सतत माझ्यावरती प्रेम करायला बघत होते. ते म्हणत होते की कधी मी तुझ्यावरती प्रेम करीन, कधी आपण दोघं एकत्र होऊ. त्यांना आता काही गोष्टी कंट्रोल होत नव्हत्या. मी त्यांना सांगत होते की तुम्ही कंट्रोल करा, परंतु त्यांना कोणतीच गोष्ट कंट्रोल होत नव्हती. साहेब हे खूप उतावळे झाले होते. त्यांना काय करायचं हे कळत नव्हतं.
त्यांनी त्यांच्या रेस्ट रूममध्ये सोफा होता, त्या सोफ्यावरती मला झोपवलं आणि सरळ माझ्यावरती ते प्रेम करू लागले. मी त्यांना म्हणाले की हे सर्व काही चुकीचं आहे, आपलं लग्न होणार आहे, त्याच्यानंतर हे सर्व काही करायचे. परंतु साहेब ऐकायचं नाव घेत नव्हते. त्यांना त्या दिवशी सर्व काही करायचं होतं. खरं तर साहेबांनी त्या दिवशी त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण केल्या होत्या. त्यांनी त्या दिवशी त्या सोफ्यावरती त्यांनी माझ्यासोबत त्यांची सुहागरात केली होती. खूप काही झालं होतं त्या अर्ध्या तासामध्ये. पूर्ण ताकद लावून त्यांनी प्रेम करायचा माझ्यावरती प्रयत्न केला होता. त्यांनी त्यांचं शरीर आणि माझं शरीर हे थंड करायचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्या अर्ध्या तासामध्ये आमच्या दोघांच्यात जे काही झालं ते खूप आवडलं होतं आम्हा दोघांना देखील. मला तर ते खूप आवडलं होतं आणि त्यांना देखील ते खूप आवडलं होतं. त्याच्यानंतर आम्ही आमचं काम करायला सुरुवात केली. माझं शरीर हे खूप दुखत होतं. मी त्यांना म्हणाले की माझं शरीर हे खूप दुखतंय. त्यावेळेला त्यांनी मला जेवण करायला सांगितलं आणि मला म्हणाले की घरी जाऊन थोडासा आराम कर. मी घरी आले. जे काही ऑफिसमध्ये झालं तेच फक्त मला माझ्या डोळ्यासमोर येत होतं. तेच आठवत होतं आणि पुन्हा पुन्हा तेच हवंहवंसं वाटत होतं. जे काही झालं ते मी माझ्या मनातच ठेवलं. मी कोणाला काही बोलले नाही. परंतु मला ते सर्व काही वेगळं वाटत होतं, परंतु चांगलं सुद्धा वाटत होतं. मला आता वाटत होतं की लवकरात लवकर आम्ही लग्न केलं पाहिजे. मी साहेबांच्या मागे लागले की आपल्याला लवकर लग्न केलं पाहिजे. साहेब मला हो म्हणाले आणि एक दिवस असा आला की आम्ही दोघांनी जाऊन कोर्टामध्ये कोर्ट मॅरेज केलं. आता कायदेशीर पद्धतीने आम्ही दोघांनी लग्न हे करून टाकलं होतं, कारण काही गोष्टी सहन होत नव्हत्या, त्यामुळे लग्न केलेलं हे बरं होतं. आता साहेबांनी माझ्यासोबत लग्न करून मला त्यांनी त्यांच्या घरी घेऊन गेले होते. मी साहेबांचं घर पाहिलं. साहेबांचं घर हे खूप मोठं होतं आणि खूप चांगलं देखील होतं. आणि सर्वात मेन महत्त्वाचं म्हणजे की त्यांच्या घरी कोणीच नव्हतं. साहेब हे अनाथ होते हे मला नंतर समजलं. अनाथ असून सुद्धा एकट्याने एवढी मेहनत करून एवढं मोठं अस्तित्व त्यांचं स्वतःचं निर्माण केलं होतं, ते मला नंतर समजलं. मी हे सगळं बघितलं आणि आश्चर्यचकित झाले. साहेब मला म्हणाले, माधुरी, हे सर्व काही आता तुला सांभाळायचं आहे. मी देखील त्यांना हो म्हणाले. त्या दिवशी साहेबांचा साधेपणा, भोळेपणा आणि त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत बघून मी पूर्णपणे त्यांच्यावरती भाळून गेले होते. त्या दिवशी मला साहेबांव्यतिरिक्त दुसरं काहीच दिसत नव्हतं आणि साहेबांवरती खूप प्रेम करावं असं देखील वाटत होतं, कारण लहानपणापासून एकटा राहिलेला माणूस प्रेमासाठी तडपत होता. आमच्या रूममध्ये मी त्यांना घेऊन गेले आणि त्या दिवशी मी दिवसभर त्यांच्यावरती प्रेम करायला सुरुवात केली. मी त्यांना वचन दिलं की मी त्यांना कधीच एकटं सोडणार नाही, रोज तुमच्यावरती प्रेम करेल. आणि साहेबांनी माझं शरीर हे पूर्णपणे दाबून काढलं होतं. माझ्या शरीराला त्रास होणार नाही आणि कोणताच माझ्या शरीराचा भाग दुखणार नाही, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून, ह्या सर्व गोष्टी बघून साहेब माझ्यावरती प्रेम करत होते. मला थोडं जरी लागलं किंवा थोडं जरी दुखलं, त्रास झाला तरी साहेबांना खूप त्रास होत होता. म्हणजेच काय, तर साहेबांचं खूप प्रेम माझ्यावरती होतं आणि माझं देखील त्यांच्यावरती खूप प्रेम होतं. आता आम्हा दोघांचा संसार हा अतिशय चांगला चालला आहे. आम्ही दोघं एकमेकांवरती खूप प्रेम करतो, एकमेकांना खूप जीव लावतो आणि प्रत्येक गोष्ट एकमेकांना विचारल्याशिवाय आम्ही करत नाही. कारण आता सध्या या जगामध्ये साहेबांसाठी मी आणि माझ्यासाठी माझे साहेब, असे आम्ही दोघेच आहोत. माझे आई वडील देखील खूप खुश आहेत. त्यांचं काम आता आम्ही बंद केलेलं आहे. म्हणजेच माझे आई आणि वडील देखील घरी निवांत बसून असतात. त्यांना काही काळजी नाही. भावाच्या शिक्षणाचा सर्व काही खर्च माझा नवरा म्हणजे माझे साहेबच बघतात. मी लग्नानंतर देखील त्यांना साहेबच म्हणते, कारण काय करणार, माझ्या आयुष्याचे ते साहेबच आहेत. आणि याबद्दल मला खूप आनंद आहे की साहेबांसारखा माणूस माझ्या आयुष्यामध्ये आला. त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं. त्यांनी मला त्यांची जीवनसाथी म्हणून एक आधार दिला आणि त्यांची एक चांगली जीवनसाथी बनण्याचा मला त्यांनी एक चान्स दिला. आता आमचं आयुष्य
आणि आमचा संसार हा सुखाचा चालला आहे, आनंदाचा चालला आहे. माझ्यासाठी माझं आयुष्य आता फक्त आणि फक्त माझे साहेबच आहेत. मी माझ्या साहेबांवरती खूप प्रेम करते, मनापासून प्रेम करते. त्यांना कधी एकटं सोडत नाही, त्यांना कधी कोणत्या गोष्टीची कमी घरामध्ये पडू देत नाही आणि ते देखील माझ्यावरती खूप प्रेम करतात. साहेबांचं मन मी कधीच दुखवत नाही, कारण लहानपणापासून तो व्यक्ती अनाथ राहिलेला आहे. त्याला कोणीही नाही. प्रेम म्हणजे काय हे फक्त त्या व्यक्तीला माहिती आहे. त्यामुळे मी त्यांच्यावरती खूप प्रेम करते, मनापासून प्रेम करते, प्रामाणिकपणे प्रेम करते आणि त्यांचा संसार आणखीन आनंदी कसा मला करता येईल हाच विचार मी नेहमी करत असते. प्रेक्षकांनो, आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा, कथा शेअर करा आणि कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा. चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एखादी चांगली, आवडीची आणि अतिशय प्रेमळ कथा घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.